नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी. तर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्याच ताईंनी मला म्हणजे गुरुपौर्णिमेला आणि एकादशीच्या दिवशी खूप सुंदर सुंदर असे स्वामींचे फोटोज पाठवले होते. खूप छान छान त्यांनी फीडबॅक दिला होता. तर हे सगळं त्यांचे म्हणजे म्हणते ना मी की स्वामींचा आशीर्वाद आहे आणि त्या सगळ्यांनी इतके छान छान माझे फीडबॅक दिले, इतके छान छान आशीर्वाद दिले. त्या सगळ्या ताईंचे, दादांचे मी खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की म्हणजे किती सुंदर सुंदर स्वामींचे वस्त्र आहेत. तर आणि व्हिडिओ तर ठीक आहे की मी खास याच्यासाठी बनवला आहे की बऱ्याच ताईंना ऑर्डर द्यायचे असतात, पण त्यांनाच कळत नाही की ऑर्डर कसे द्यायचे. तर म्हणजे ऑर्डर तुम्हाला असं द्यायचं आहे की म्हणजे जेव्हा पण तुम्ही डायरेक्ट मला प्राईस विचारता, तर सगळ्यात पहिला तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा फोटो पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर किती इंचाचे आहे तेही तुम्हाला लिहून पाठवायचे. म्हणजे मी तुम्हाला त्या साईजनुसार तसे वस्त्रांचे फोटो पाठवीन. आणि एक सांगायचं होतं की म्हणजे ना आपण काही जण म्हणजे मोठ्या मूर्तींचे वस्त्र पगडी बघतात आणि मग सेम मागतात. पण आणि मूर्ती असते आपली स्वामींची 3 इंचाची किंवा 5 इंचाची, तर सेम डिझाईन नाही होत त्याच्यामध्ये. साईजप्रमाणेच आपले डिझाईन होतात आणि हे मी मेसेजमध्ये सगळ्यांना सांगते की साईजप्रमाणे डिझाईन होईल म्हणून. तरी मिळाल्याच्या नंतर हीच गोष्ट असते की ताई मी हे वस्त्र मागितले होते, ही पगडी मागितली होती. पगडी आणि वस्त्र म्हणजे सेमच असतात, कलर सेम असतो, पॅटर्न सेम असते, फक्त डिझाईन वेगळी असते. कारण की मोठ्या पगडीमध्ये मोठे पॅच लागतात आणि लहान पगडीमध्ये लहान पॅच लागतात. त्यानुसार आपल्याला डिझाईन करावी लागते. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या साईजच्या म्हणजे स्वामींची मूर्ती आहे. 3 इंचापासून ते 12 इंचाच्या मूर्तीपर्यंतचे सगळे साईजचे म्हणजे आहेत आपल्याकडे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की म्हणजे मोठ्या साईजची पगडी कशी आहे, लहान साईजची आहे त्यांची कशी आहे. तर त्यानुसारच तुम्हाला ऑर्डर मिळेल. आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर इथे मी माझा नंबर दिलेलाच आहे. तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि हा अर्जंटमध्ये कोणालाच मिळणार नाही. आरामातच मिळेल. ऑर्डर दिल्याच्यानंतर 8 ते 10 दिवसानंतरच कुरिअर मिळेल. कारण की एकटी करणारी आहे, त्याच्यामुळे मला पगडी वगैरे बनवायला खूप जास्त वेळ जातो. म्हणून थोडं तुम्ही समजून घ्या. आणि इथे तुम्ही सगळ्यांचे स्वामींचे पहा किती सुंदर सुंदर असे सजलेले आहेत स्वामी. तर अशा प्रकारे आपण स्वामींचे वस्त्र म्हणजे त्यांना म्हणजे मिळालेले आहेत आणि इतके छान छान फोटोज त्यांनी मला शेअर केले होते. ॲक्च्युली भरपूर म्हणजे स्क्रीनशॉट मी घेऊ नाही शकत होती, म्हणून मोबाईलने सगळे फोटोज क्लिक केले होते. तर त्यांचे मेसेजसुद्धा आहे आणि त्यांना कोणते वस्त्र मिळाले आहेत ते सुद्धा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजच्या स्वामींचे मूर्तीचे इथे तुम्हाला समजलंच असेल. तर तुम्हाला फक्त ऑर्डर देताना स्वामींची मूर्ती किती इंचाची आहे आणि तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा फोटो पाठवायचा आहे बस. मग त्याच्यानंतर मग मी तुम्हाला प्राईस आणि फोटो पाठवेन, कारण की मलाही कळेल की तुमच्याकडे मूर्ती कोणती आहे आणि मला तुम्हाला म्हणजे वस्त्र पाठवायचं आहे की धोतीचे फोटोज पाठवायचे आहेत. मोठी मूर्ती असेल तर तुम्हाला धोतीचे फोटोज वगैरे शेअर केले जातील. आणि जर 2.5 इंचाची असेल किंवा 3 इंचाची असेल तर आपले जे रेग्युलर वस्त्र असतात म्हणजे, तर त्याप्रमाणे तुम्हाला वस्त्र पाठवले जातील. तर कसे वाटले सर्वांचे स्वामी तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि खरंच सांगते, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता की प्रत्येक त्यांची मी नावंसुद्धा टाकणार होती, पण खरंच म्हणजे मला तेवढा वेळच मिळत नाही, कारण की भरपूर असे म्हणजे वस्त्र फेटे वगैरे बनवले जातात रोज, पण तेवढा वेळच नसतो व्हिडिओ काढण्यासाठी. पण ठीक आहे, स्वामी सगळं करून घेत आहे. श्री स्वामी समर्थ.